छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक फोन येतो आणि त्या एका फोनमुळे प्रशासनाची अक्षरशः झोप उडते. फोनवरून विचारलं जातं की साहेब, तलाठी भरतीची माहिती खरी आहे का? आणि यानंतर समोर येतो एक धक्कादायक प्रकार. तुम्हीही जर तलाठी भरतीच्या परीक्षा देत असाल तर ही रील शेवटपर्यंत नक्की पहा, कारण नुकतंच काही बेरोजगार तरुणांना तब्बल 15 लाख रुपये घेऊन तलाठी पदावर नियुक्ती देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. त्यांना बनावट नियुक्त पत्रही देण्यात आली. एवढंच नाही तर त्या पत्रांवर प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आणि शिक्के असल्याचंही समोर आलं. आणखी धक्कादायक बाब म्हणजे तरुणांना लॅपटॉप देण्यात आले, प्रशिक्षण पत्र देण्यात आली आणि त्यांचे फोटोजही काढण्यात आले. म्हणजे संपूर्ण प्रक्रिया अगदी खरी असल्याचा भास निर्माण करण्यात आला. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलंय की 2023च्या तलाठी भरती प्रक्रियेत निवड आणि प्रतीक्षा दोन्ही यादीतील 153 उमेदवारांपैकी 144 जणांनाच नियुक्ती देण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त कोणालाही तलाठी पदासाठी कोणताही नियुक्ती आदेश देण्यात आलेला नाहीये. या प्रकारामागचा रॅकेट नेमकं कुठून कसं चालतंय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. विशेष म्हणजे प्रशासनाकडे यासंबंधी अद्याप एकही अधिकृत तक्रार आलेली नाहीये. पण जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तात्काळ पुढे येऊन तक्रार द्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. म्हणूनच सरकारी नोकरीच्या नावाखाली कुणीही लाखोंची मागणी करत असेल तर सावध राहा, कारण एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नातली नोकरी तर मिळणार नाहीच, पण आयुष्यभराची कमाईही गमवावी लागू शकते. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो करा लगावबत्ती.